अकोले तालुक्यामध्ये सत्ता कोणाची येणार हे अगदीच काही तासांसाठी येऊन ठेपलंय. मात्र या निवडणुका आमदारकीची रंगीत तालीम असल्याचं बोललं जातंय. कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुका म्हणजे सामान्य माणसाच्या मताचे प्रतिबिंब म्हणून मानल्या जातात आणि याच कारणाने या निवडणुकांना मोठं महत्त्व प्राप्त झाले. अकोल्यामध्ये मात्र मतदार राज्यामध्ये यावेळी फारसा उत्साह जाणवला नसल्यामुळे निवडणुकांचा कौल स्पष्ट होण्यास उशीर होताना दिसला. मोठ्या स्टार प्रचारकांच्या सभा वगळता गावोगावी होणाऱ्या सर्व पक्षांच्या छोट्या मोठ्या सभांकडे ग्रामस्थांनी पाठ फिरवली. त्यामुळे कौल कोणाला मिळणार असा संभ्रम जनतेमध्ये राहिला आहे. काही जिल्हा परिषदेच्या जागा राजकीयदृष्ट्या अस्तित्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या बनवल्या गेल्या. एक म्हणजे राजूर, दुसरी देवठाण तर तिसरी समशेरपूर. या जिल्हा परिषदेच्या जागा या राष्ट्रवादी पक्षाच्या व भाजपा सेना पक्षांच्या प्रतिष्ठेच्या झाल्याचं चित्र दिसून आलं. कारण राष्ट्रवादी पक्ष सोडून शिवसेनेचा झेंडा हाती घेतलेले बाजीराव दराडे आणि पिचड पुत्रांमध्ये शाब्दिक चकमकी प्रचार यंत्रणेमध्ये पाहायला मिळाली. यामुळे समशेरपूर गठा दराडे आणि पिचडांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातोय. तर देवठाण गटामध्ये जालिंदर वाकचौरे हे राम शिंदे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. तर राष्ट्रवादी पक्षाने अशोक बाबा शेळके या देवठाण गावच्या उमेदवाराला उमेदवारी देऊ केली. देवठाण गावच्या मतदारांची संख्या मोठी असल्याने देवठाण गावचा कल ज्या पक्षाकडे असतो तो उमेदवार विजयी होतो असा इतिहास आजपर्यंतचा आहे. अकोले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषद गटांसाठी कैलास वाकचौरे, रमेश देशमुख, अशोक शेळके, चिंदू भांगरे, बेनके आणि निगळे या मातब्बरांचे भविष्य मतपेटीमध्ये बंद झाले. तर भाजप या पक्षाच्या जिल्हा परिषद गटांसाठी जालिंदर वाकचौरे, सुनीता भांगरे, किरण लहामटे यांचं भविष्य मतपेटीमध्ये बंद झाले. तर शिवसेना या पक्षाकडून सुहास जाधव, सुषमा दराडे, अनिता मोरे यांचं भविष्यही मतपेटीमध्ये बंद झाले. राजूर हा राष्ट्रवादी पक्षांचा बालेकिल्ला. या बालेकिल्ल्यातून मागच्या वेळी किरण लहामटे हे निवडून गेले होते. त्यामुळे या निवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवाराला रोखणं हे राष्ट्रवादी पक्षाच्या पुढे आव्हान असणार आहे. यावेळी जर भाजपाच्या सुनीता भांगरे या निवडून गेल्या तर अकोले तालुक्यामध्ये पुन्हा एकदा बालेकिल्ल्यातच पराभव झाल्याचा संदेश नव्याने अकोले तालुक्याला जाईल. भाजप या पक्षाला आपली ताकद दाखवण्याची ही मोठी संधी आहे. या निवडणुकांमध्ये जर भाजपा पक्ष ताकद दाखवू शकला नाही तर सामान्य माणसांपर्यंत भाजपाचे विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचले नाहीत असंच म्हणावं लागेल. यामुळे अकोले तालुक्यात कधी नव्हे एवढे निवडणुकांचे रंगतदार चित्र पाहायला मिळालं. मात्र मतदार हे सगळं चित्र लांबूनच पाहत होता. मतदार राजा काय निर्णय घेणार आणि कोणाला कौल देणार हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र प्रत्येक पक्षासाठी या निवडणुका या प्रतिष्ठेच्या झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. प्रचाराच्या अनेक नामवंतांच्या मुलूक मैदानी तोफा धडाडल्या. मात्र त्या धडाडण्याला मतदार राजा कसा प्रतिसाद देणार हे येणारा काळ आणि मतदार ठरवतील. सत्ता कोणाची आली तरी ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर निवडून जाणारे स्थानिक लोकप्रतिनिधी अकोलेकर जनतेची सेवा करतील हीच एक अपेक्षा करूयात. न्यूज रिपोर्टर भाऊसाहेब साळवे, एस9 मीडिया, अकोले.